निवडणुकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारतात कित्येक पाकिस्तान तयार झाले असते. राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं साताऱ्यात वक्तव्य. कर्मवीर विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारावरून नवा वाद. दिल्ली साहित्य संमेलनात महादजी शिंदे प्रतिष्ठानचा कार्यक्रम साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय घेतल्याचं उघड. लाडक्या बहिणीसह कोणतीही मोफत योजना बंद करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत मिळालेल्या पैशांची वसुलीही करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज दिल्लीत पक्षाच्या खासदारांच्या भेटीगाठी घेणार. इंडिया आघाडीच्याही नेत्यांशी संवाद. पवारांना भेटणार का याची उत्सुकता. संजय राऊतांच्या टीकेनं दिल्लीत पवारांच्या घरी असलेल्या सगळ्यांना धक्का. पण दस्तूरखुद्द पवारांची प्रतिक्रिया फक्त मिश्किल हास्याची. खासदार निलेश लंकेंची माहिती. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आज शिंदेंच्या शिवसेनेत जाणार. साळवींचे समर्थक मुंबईत मुक्कामी दाखल. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शनासह पक्षप्रवेश करणार. उमेदवारी दाखल करताना माहिती लपवल्याबद्दल परळीच्या फौजदारी न्यायालयाची धनंजय मुंडेंना नोटीस. करुणा मुंडेंच्या तक्रारीवरून दाखल खटल्यात कारणे दाखवा नोटीस. लवकरच मनसेमध्ये होणार मोठे फेरबदल. पक्षाची आचारसंहिताही ठरवणार. वरळीच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी संकेत दिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात दिल्लीतलं मुख्यालय केशवकुंजला सुरुवात. तब्बल 8 वर्षांची प्रतीक्षा आणि 150 कोटींचं मुख्यालय तयार. CISFकडे सुरक्षेची जबाबदारी. राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या आधी मोफत योजनांच्या घोषणांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी. मोफतमुळे लोक ऐतखाऊ होत असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLAचा उद्देश कोणालाही तुरुंगात डांबणं नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. सुनावणी दरम्यान ईडीलाही खडेबोल. संसदेमध्ये आज नवीन आयकर विधेयकाचा मसुदा पटलावर मांडणार. वक्फ दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवालही आज संसदेत मांडला जाण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार. व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक. अहमदाबाद वनडेमध्ये भारताची इंग्लंडवर 142 धावांनी मात. 357चा पाठलाग करताना इंग्लंड 214वर ऑल आऊट. गिलच्या शतकानंतर गोलंदाजही प्रभावी. मालिका 3-0 खिशात. शिर्डीत आज साई परिक्रमा महोत्सव. हजारो भाविक सहभागी. पारंपरिक वाद्याच्या तालात आणि साईनामाच्या गजरात शिर्डीच्या परिक्रमेस सुरुवात. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.